प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. तिसऱ्या दिवशी पेत्र कैसरियास पोहोचला तेव्हा कर्नेलिय आपल्या नातलगांना व इष्टमित्रांना जमवून त्यांची वाट पाहत होता. पेत्र आत जात असता कर्नेलिय त्याला सामोरा गेला आणि त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले. पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, उभे राहा, मीही मनुष्यच आहे. मग तो त्याच्या बरोबर बोलत बोलत आत गेला. तेव्हा त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळून आले. त्याने त्यांना म्हटले, तुम्हाला ठाऊकच आहे की यहुदी मनुष्याने अन्य जातीच्या मनुष्याबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्याकडे जाणे येणे ठेवणे हे त्याच्या रीतिरिवाजाविरुद्ध आहे. तथापि कोणाही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखविले आहे. म्हणून मला बोलाविल्याबरोबर मी का कू न करता आलो आहे. तर मी विचारतो, तुम्ही मला कशासाठी बोलावले? तेव्हा कर्नेलिय म्हणाला, आज 4 दिवस झाले मी आपल्या घरी तिसऱ्या प्रहरी प्रार्थना करीत होतो. तेव्हा पहा, तेजस्वी वस्त्रे परिधान केलेला एक पुरुष माझ्या पुढे उभा राहून म्हणाला, कर्नेलिया, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि देवासमोर तुझ्या दान धर्माचे स्मरण करण्यात आले आहे. तर कोणाला यापोस पाठवून पेत्र म्हटलेला शिमोन याला बोलावून आण. तो समुद्राच्या काठी कातडे कमावणाऱ्या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे. म्हणून मी आपणांकडे माणसांना तत्काळ पाठविले. आपण आला हे बरे केले. तर आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञापिले आहे ते ऐकावे म्हणून आम्ही सर्वजण येथे देवासमोर हजर आहो. तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला, देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे. तर प्रत्येक राष्ट्रांत जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. पेत्राचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला, जे तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे. ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षिलेले आहे, त्या तुम्हांसाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. त्याविषयी तुम्ही उल्हास करता. तरी तुम्ही आता थोडा वेळ भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षामुळे दुःख सोसले, ह्यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव
व मान ह्यांस कारणीभूत व्हावे. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करिता. आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जीवांचे तारण ते उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासता. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थॉमस हा त्यांच्या बरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्या वाचून खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्या बरोबर थॉमस होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. नंतर त्याने थॉमसला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नकोस तर विश्वास ठेवणारा ऐस. थॉमसने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.